नेता देवाविता नेता नेवाविता तेथे याची सत्ता काय आहे. निमित्ताचा धनी केला से प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. तुका म्हणे कार्य नाशिवंतासाठी देवा सवे आठी पाडितोसी. देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे या. दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादान कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका दयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार होणे. आता आशितगिरी सममशात कंजलम सिंधु पात्री सुरतरुवर शाखा लेखणी पत्र मुरवी लिखती अधि गृहीत्वा शारदा सर्व कालं तदपि तव गुणानां मिषपारं न याति. नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्व विद्या प्रदा भव. सेवेला गी सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा. सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा लोनिज चरणा आलिया संसारा उठा वेग करा शरणाचा उदारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. दादाचा आवाजच येत नाही मला. प्रस्तुत कीर्तन रूपी सभे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्व वंदे महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट 5 चरणाचा अभंग कीर्तन सभे करता निवडला. विठ्ठल 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 या अभंगाला या कीर्तनाला या सेवेला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. महत्वाचं आहे, अतिमहत्वाचं आहे. कशा निमित्ताने हा कार्यक्रम आहे सर्वांना ज्ञात आहे, माहिती आहे, कल्पना आहे, तरी पण सांगणं हे सांगणाराचं किंवा वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरत असते. आणि आहे ना परम आदरणीय परमपूजनीय पिताश्री आदरणीय धोंडीबा बाबा मनाजी गोपणे या बाबांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या अर्थात पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं घडवून आलेला आणि घडवून आणलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा हा कार्यक्रम पाठीमागे आदरणीय गंगा भगीरथी ताराबाई गोपणे, सोमनाथराव गोपणे, मोहिनी शिंदे, सविता शिरतार, मनीषा बोराडे, जनार्दन गोपणे, सुरेशराव गोपणे, हेमंत शिंदे, संदेश गोपणे, राजू शिरतार, आदेश गोपणे, आदेश काय नाव आहे वा, सौरभ बोराडे, प्रियांश गोपणे, अलका गोपणे, अर्चना काय भंडलकर वा, अर्चना भंडलकर, पूजा गोपणे, साक्षी गोपणे, अन्वी भंडलकर, शिवांशी भंडलकर, हा सगळा मोठा परिवार आणि तुम्ही सगळे आणि मी पण, हा सगळा मोठा परिवार त्यांच्या पाठीमागे होता आणि आहे. या सगळ्या सर्व परिवाराला अनाथ करून इहलोकीची यात्रा संपून परलोकी ते निघून गेले. आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. भरा 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 दिवस निघून गेले. कदाचित सोमनाथरावांचा फोन आल्यानंतर सगळ्यांना असंच चपापल्यावानी झालं असेल. 4-5 महिन्यापूर्वी बाबाची दशक्रिया झाली, लगेच श्राद्ध आलं कसं काय, असं बऱ्याच लोकांना असं वाटलं असं सोमनाथरावांचा फोन आल्यानंतर. मला पण तसंच झालं आहे का नाही. हा भरा भरा दिवस निघून गेले आणि आज बोलता बोलता वर्ष श्राद्ध आलंय. प्रखंड पंडित, ज्योतिर्भास्कर, ज्योतिर्तज्ञ आणि ज्योतिष विशारद अर्थात
प्रवीण असणारे ज्योतिषशास्त्रामध्ये दामोदर शास्त्री घेवारे यांच्या हस्ते उत्तमरित्या पूजाविधी या ठिकाणी पार पडलाय. त्याच्यानंतर गोड साऊंड सिस्टीम उभ्या महाराष्ट्राला पूज्य झालेले गायनाचार्य गोड गळ्याचे धनी संगीत अलंकार आमचे चिंतामण महाराज सानप या ठिकाणी बघा टाळ्या वाजवा त्यांच्या करता. वा गोड आवाजाचे गोड गळ्याचे विजय महाराज आहेत बघा काळे. वा तुम्हाला वंदन. कमी वयात आणि कमी काळात घराघरात पोहोचलेले आणि कमी वयात आणि कमी काळात ज्यांनी आपलं नाव मृदंगाच्या क्षेत्रात मोठं केलंय आणि करायचं काम चालू आहे असे आदरणीय शिवम महाराज कड या ठिकाणी आहेत बघा. वा वात्सल्य वारकरी शिक्षण संस्था मेंढी तालुका सिन्नर इथले बालगोपाळ सगळे आहेत. माझे मित्र राहुल महाराज डुंबरे त्यांच्या संस्थेतले सगळे आहेत. आणि सध्या उभ्या महाराष्ट्रावर ज्या यूट्यूब चॅनलची चर्चा आहे ते माऊलीचा दास यूट्यूब चॅनल. घराघरात त्यांचे व्हिडिओ पोहोचलेत. माझे व्हिडिओ जे तुमच्यापर्यंत येतात ते जे करतात ते हेच करतात. आहे का नाही. तुम्ही आमच्या सोमनाथरावांच्या स्टेटसला माझे व्हिडिओ कायम पाहत असतात आणि आपणही बरेच जण ठेवतात माझे व्हिडिओ. ते व्हिडिओ जे करतात अतिशय सुंदर क्लिअरिटी सुंदर आहे का नाही फार आहे का नाही स्पष्ट चेहरा आहे की नाही आणि स्पष्ट बोलणं आणि प्रत्येक गोष्ट आवाजाची ट्युनिंग वगैरे सगळे जे एडिट करतात ते माऊलीचा दास यूट्यूब चॅनल घराघरात पोहोचले. वारकरी संप्रदायात जेवढी विद्वान कीर्तनकार आहेत सोमनाथराव शास्त्री त्या सगळ्या मोठ्या मोठ्या कीर्तनकारांची कीर्तनं त्या चॅनलला शूटिंग होऊन पडलेली आहेत. आपण ज्या ज्या वेळेला तुमचं मन उदास होईल जेव्हा तुम्हाला सुन्न वाटेल त्या त्या वेळेला आपण त्या चॅनलला भेट द्या. सगळ्या महाराष्ट्रातल्या गायनाचार्यांच्या चाली त्या ठिकाणी आहेत. मृदंगाचार्यांची वादनं त्या ठिकाणी आहेत आणि कीर्तनकारांची कीर्तनं पण आहेत त्या ठिकाणी आहेत. त्या चॅनलला नक्की भेट द्या. असे कृष्णा जाधव या ठिकाणी आलेले आहेत. तुम्हा सगळ्यांना एकदा वंदन करतो. साऊंड सिस्टीममुळे दादा तुम्हालाही वंदन करतो. सगळ्यांना वंदन. आई बहिणी वडीलधारी हा माझ्या घरातला कार्यक्रम आहे की नाही. सोमनाथरावांचं आणि आपलं सगळ्यांचं एक नातं आहे. फार जीवाची आम्ही माणसं आहोत. बऱ्याच वर्षापासून आमची मैत्री आणि जीवाचे जीवलग आम्ही आहोत. त्यांना मी बोललो होतो म्हटलं कीर्तन दुसरे कोणाचं तरी ठेवा मी येतो कार्यक्रमाला. ते म्हटलं असं का बरं. अहो म्हटलं लई वर्ष झाले आपण ते ऐकतोय सगळं आहे का नाही. कायम कोणी गेलं का मीच राहतोय म्हटलं त्यापेक्षा नवीन चेहरा कोणीतरी बोलवा. ते म्हणे अहो तुम्ही माझे मी तुमचं दुसरे आणलं लोक मला काय म्हणतील आहे का नाही. घरातले सोडून तुम्ही दुसरे आणले त्यामुळे मला हे निमंत्रण दिलेलं आहे. त्या निमित्ताने तुम्ही सगळे वडीलधारी माझे आणि माझ्या सगळ्या घरातल्या तुम्ही सगळ्या आई बहिणी वडीलधारी सगळ्यांना एकदा मनोभावे वंदन करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे वारकरी संताच्या वारकरी संताच्या वारकरी संताच्या वारकरी संताच्या वारकरी संताच्या वारकरी संताच्या हे मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या संत तुकाराम महाराजांचा आहे आणि परम आदरणीय परमपूजनीय धोंडेबा बाबा गोपणेंच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने मुद्दाम अभंगाची निवड आहे. वर्षापूर्वी दशक्रिया विधी या ठिकाणी झाली. त्या दशक्रियेला मीच होतो पण त्यावेळेला थंडी पण भयानक होती आहे का नाही. लोक आजूबाजूला बसलेले होते पण आता सगळ्यांना ऐकण्याचा योग आहे. अभंग संत तुकाराम महाराजांचा आहे आणि या अभंगाच्या द्वारा तुकाराम महाराजांनी सगळ्यांना उपदेश केलाय. इथं जेवढे बसलेत ना सगळ्यांना उपदेश केलाय. प्रत्येकाला मरायचंय. हो प्रत्येक जण जन्माला आलाय बरोबर आहे. प्रत्येकाला जगातून निघून जायचे. कोण कधी जाईल याचा भरोसा नाही. कोणाची भेट कधी शेवटची ठरेल माहिती नाही. कदाचित आजची दुपार कोणाला तरी करंटी जाऊ शकते. कदाचित आज रात्री लागणारी झोप कोणाला तरी काळ झोप लागू शकते. कदाचित उद्या उजाडणारी सकाळ कोणाला तरी वाईट जाऊ शकते. म्हणून जो दिवस उजाडला आहे हा आपला शेवटचाच दिवस आहे. हा संदेश देण्यासाठी तुकाराम महाराज आले आणि महाराज लोकांना उपदेश करतात. उठा वेग करा घाई करा तातडी करा आणि उठून काय करायचंय शरण जा उदारा पांडुरंगा आहे का नाही. उदार परमेश्वराला शरण जा. का देवाला शरण जायचंय ऐका. हा देह काळाचा आहे. हा आपल्याला सांभाळायला दिलाय. वय वर्ष 50 वय वर्ष 60 वय वर्ष 80 तो करार एकदा संपला की हा देह काळाचा आहे आणि धन म्हणजे पैसा हा कुबेराचा आहे. तेथे मनुष्याचे काय आहे काय इथं आपले. आणि जर कधी आपला असतं
तर आपण फोन केला असता आमच्या नातवाचं, बाबा तुमच्या नातवाचं लग्न बाकी आहे, थांबा मी आम्हाला फोन करून सांगतो, तेवढं लग्न करू द्या आमच्या बाबाला मग जाऊ द्या. पण नाही आहे का नाही. अजून एखादं कोणाला तरी सांगितलं असतं, अहो आमचे बरेचसे लग्न बाकी आहेत, आमच्या शेतातली कामं बाकी आहेत, आमचं अजून बरंचसं काही काम बाकी आहे, तेवढं होऊ द्या मग आमच्या धोंडीबा बाबांना घेऊन जा. पण नाही, तेथे याची सत्ता काय आहे. देणारा देव आहे, नेणारा देव आहे. त्याच्या मनात जरा तर राजाचा रंक करतो, रंकाचा राजा करतो, म्हणजे भिकाऱ्याचा श्रीमंत करतो आणि श्रीमंताचा भिकारी करतो. तेथे याची सत्ता काय आहे. ही बायको माझी, पोरग माझं, गाडी माझी, बंगला माझा, तुमचं सगळं, आम्ही कुठे काय म्हणलो. पण ज्या दिवशी आपण हे जग सोडणार आहे त्या दिवशी आपल्या सोबत कोण कोण येणार आहे याची यादी आपण डोळ्यापुढे ठेवली पाहिजे आणि उदार परमेश्वराला शरण गेलं पाहिजे. आणि अभंगाचा शेवट करताना सगळे आलेले गोपणे आणि गोपण्यांचे पाहुणे ऐकून ठेवा, किती गोड केलाय. प्रश्न विचारलाय अभंगाच्या शेवटच्या चरणात, का रे नाशिवंतासाठी. अरे बायको नाशिवंत, पोरग नाशिवंत, गाडी नाशिवंत, सगळं जग नाशिवंत आहे. सांगा बरं मला खरं सांगा, सगळे मायापुढे बसलेले, सगळ्यांचे लग्न व्हायले, मला खरं सांगा कोण सुखी या संसारात, कोण समाधान आहे का. वोट करा बरोबर ती माझ्याकडं, कारण असं वर बोट करून मला दाखवा, त्याचं बोट आपण अख्ख्या महाराष्ट्रात दाखवू युट्यूबच्या माध्यमातून, आहे का नाही. कारण जगातले लोक युट्यूबचे कार्यक्रम पाहतात, बरोबर आहे की नाही. बरं ते काय ठरलेलं टायमिंग नाही, टीव्हीचे तरी सकाळी 9 ते 11 राहते. कवाय बी बार देताना कवाय बी एकानं मला पहाटे 3ला फोन केलता. हा ना सोमनाथराव शास्त्री, पहाटे 3ला एकाने मला फोन केला आणि फोन करून काय विचारलं, कृष्णा भाऊ. मला वाटलं अर्जंट कोणीतरी येणार नसेल महाराज, आणि मग अचानक मला बोलितो काय भाऊ, म्हणून मी काय उचलला आणि त्यांनी मला फोन केला, कृष्णा महाराज आहे का. म्हणलं हा, काय करू राहिले आता या टायमाला, माणसं काय करतात. म्हणलं मी झोपेले. ते म्हणे तुमचाच नंबर आहे का काय, पाहत होतो. अरे म्हणलं एवढं रात्री. ते म्हणे कांद्याला पाणी भरून राहिलोय, भरता भरता तुमचं कीर्तन पाहिलं, खाली नंबर होता म्हणून लावून पाहिला तुमचा जे काय, पहाटे 3ला. आहे जे कव्हाही बी युट्यूबचे लोक कीर्तन पाहतात, आहे का नाही. त्या माध्यमातून मी तुमचं सगळ्यांचं बोट तिथपर्यंत येऊन पोहोचवतो. खरं सांगा कोण समाधानी संसारात आहे का, कोणी समाधानी. संसारात एकही जीव समाधान नाही. आणि परमार्थ करणारी माणसं कायम समाधानी आहेत. सोमनाथराव माळकरी माणूस आहे, त्यांचं पूर्ण घर माळकरी आहे, वारकरी लोक आहेत, घरातली सगळी माणसं परंपरे जपणारी माणसं आहेत. स्वतः वैयक्तिक सोमनाथरावांचं आहे, बाकीच्यांचं मी अजून ऐका नाही, पण सोमनाथराव स्वतः वारकरी माणूस आहे. आणि ज्या ज्या वेळेला कीर्तन भजन परिसरामध्ये असतं तो माणूस सगळ्यांच्या कार्याला भेट देत असतो. असा एकही कार्यक्रम त्यांच्याकडून सुटला नाही का त्या कार्यक्रमाला सोमनाथराव गोपणे हजर नाही. याचा अर्थ असा होतो की माझ्या वडिलांना मी एकटा आहे आणि माझ्या वडिलांनी मला लहानचं मोठे केले, हाडाचे काढ, रक्ताचं पाणी, नेत्राचं देवा धोंडेबा बाबांनी माझ्यासाठी केलाय. आणि दुसरी गोष्ट, आणि एका म्हणजे माझ्यावर खूप जीव लावलं, हाडाचे काढ केले, रक्ताचं पाणी केलं, नेत्राचा दिवा केला, हाताचा पाळणा केला. जुन्या काळातली लोक आहेत, त्यांना खायला प्यायला वेळच्या वेळेला मिळत नव्हतं, पण मला सगळ्यांना सगळं व्यवस्थित दिलंय. आणि माझ्या बापाची परंपरा मी का वाया घालवायची. परमार्थ करणारा माणूस आहे. परमार्थातली लोक कायम समाधानी आहे, कायम समाधानी आहे. पण संसारातली माणसं कायम दुःखी आहेत. तुम्ही पण आहे की असं कोणी संसारातला अनुभव कधी लोकांना सांगायचा नाही. सगळ्या बाया आणि माणसं माझ्याकडे बा, संसारातला अनुभव कधीच लोकांना सांगायचा नाही. तो सांगण्यासारखा नाही. आहे का, सांगण्यासारखं आहे का. माझ्या बायकोनं मला 3दा हल्लं, हे काय सांगण्यासारखं आहे का. माझी बायको धावली हो, हे काय सांगण्यासारखं आहे का. पण संसारातला अनुभव सांगायचा नाही, पण परमार्थातला अनुभव लोकांना सांगितल्याशिवाय राहायचा नाही. आहे का नाही. आमच्या धोंडीबा बाबा गोपण्यांचं वर्ष श्राद्ध लई जोरात झालं. ते कीर्तनकार कृष्ण महाराज होते, गायक तर असे आणले होते त्यांनी कुठून तरी, ते वाजवायला तर 1 नंबर होते, साऊंड 1 नंबर लागला. पहिल्यांदा गडबड झाली पण नंतर भारी लागला. आहे का नाही. अहो माऊलीचं तर असे युट्यूब चॅनल आलता, तिथं सगळे पाहुणे आले होते, आदरणीय जुने कीर्तनकार मचकुले बाबा आले होते. आहे का नाही. आमकी ताई भेटली, तमके काका भेटले. हा परमार्थातला अनुभव लोकांना सांगत जा, पण संसारातला अनुभव कधी लोकांना सांगायचं नाही. विठ्ठल विठ्ठल संसारातला एकही माणूस समाधान नाही. मग तुकाराम महाराजांनी प्रश्न विचारलाय, का रे नाशिवंतासाठी. संसारातले सगळे दुःखी आहेत, यांच्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतो काय, डे नाईट ड्युट्या काय करतो. आहे का नाही. डे नाईट दिवसामध्ये काय काय कामं करतो, उद्योग करतो पोटा पाण्यासाठी, आणि देवासाठी मात्र अटी निर्माण करतो. असं का. असाच प्रश्न हरिपाठातल्या 5व्या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये विचारलाय. सायास करीशी प्रपंच दिननी, सायास करीशी प्रपंच दिननी, हरिसी न बदसी कोण्या गुणे, हरिसी न बदसी कोण्या गुणे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना
का? बायको नाही दिली काय? देवाने काय कमी केलंय? घर नाही दिलं का? जमीन जागा नाही दिली का? काय देवाने काय कमी केलंय? मग सायास करीशी प्रपंच दिननिशी संसारासाठी रात्रंदिवस कष्ट करतो आणि देवासाठी मात्र हरीशी न बदेशी कोण्या गुणे प्रश्न विचारलाय. तसंच तुकोबराय म्हटले, अरे का रे नाशिवंतासाठी पण देवा सव्या अटी पाटी दोषी. असं करू नका. कोणता दिवस कसा येईल कदाचित असं घडू नये. आजची दुपार कोणाला तरी वाईट जाऊ शकते, म्हणून उठा वेग करा शरणजा उदारा पांडुरंगा अशा अर्थाचा हा अभंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अशा अर्थाचा हा अभंग आहे. स्वर्गीय पिताश्री धोंडेबा बाबा गोपणी बाबांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं घडवून आलेला आणि घडवून आणलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा हा कीर्तन सोहळा आठवणीचा. काय बोलतोय मी? पितृ ऋण सोहळा आणि सोहळा आठवणीचा आहे का नाही? या निमित्ताने हे कीर्तनाचं आयोजन आहे. आज एक सांगू का तुम्हाला मंडळ, ऐकून ठेवा. मला तर असं वाटतं सगळे आलेले पाहुणे की जुने हे जे म्हातारे बाबा आहेत ना, हे धोंडेबा बाबाच्या वयातले जेवढे बसले आता माया पुढं, आता बाबा तर गेलेत, पण मला असं वाटतं चिंतामण महाराज विजय महाराज की हे जुने म्हातारे माणसं शास्त्री वारलेच नाही पाहिजे. नाही खरं सांगतो मी तुम्हाला, याची कारण तुम्हाला सांगतो. जुने म्हातारे मरायला प्रत्येक आलाय, इथं कोण राहायला आलाय? सगळ्यांना मरायचंय. पण तुम्हाला वाक्य सांगू का, मरायला का नाही पाहिजे? ऐकून ठेवा. जुने म्हातारे वारलेच नाही पाहिजे याची कारण तुम्हाला सांगतो. जुने म्हातारी माणसं गावाची पांघरून असतात आणि जुन्या म्हाताऱ्या बाया कुटुंबाचे आधार असतात. आजही रामोशीवाडी दोडी बुद्रुक खुर्द वगैरे जर काही संकट आलं आपल्या रामनगरवरती किंवा अजून कुठून आले आपण सगळी पाहुणी मंडळी, जर एखादा वाईट प्रसंग आला, इकडे या हरिभाऊ नाही त्याला दुसरं काहीतरी नाव आहे, मिथुन चक्रवर्ती. ऐका इथे या, मिथुन चक्रवर्ती इकडे या, तुमची शूटिंग करायची, इकडे या. ऐका मुद्दा. आजही जर आपल्या रामोशीवाडीवरती बरं का, आपल्या रामोशीवाडीवरती रामनगर असेल, सायखेंडी असेल किंवा अजून वडगाव पाना असेल किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारची गावं असेल, धनुर्वाद आपलं धन्यवाद, वेगवेगळ्या प्रकारची गावं आहेत आपली सगळी माणसं. आजही जर एखादा वाईट प्रसंग आला तर जुने म्हातारे माणसं गावाला आधार देण्याची कामं करत असतात. विठ्ठल 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 विठ्ठल. हे ब्राह्मणाला दान करायचं असतं. असं आहे, राहू दे आता. हे बैल घातले. आता इथं बसा तुम्ही, आता विक्षेप बोलायला बसा खाली, कॅमेरा चालू आहे. ऐका भजन कर, एवढं कापा. विठ्ठल 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 विठ्ठल. बसा. आपला विषय चालला होता सगळे आणि सगळे ऐकून ठेवा. आजही जर आपल्या गावावर एखादा वाईट प्रसंग आला तर जुनी म्हातारी माणसं गावाला टोळके टोळके करून आधार देण्याचे काम करत असतात. घाबरू नका, आम्ही आहे. काळजी करू नका, आम्ही आहे. आधार देण्याची कामं जुनी माणसं करत असतात. म्हणून हे धोत्रावाले माणसं, धोंडेबा बाबाच्या वयातली माणसं कधीच वारले नाही पाहिजे. आमच्या जुन्या म्हाताऱ्या बाया सुद्धा अशाच आहेत महाराज. आपली जुनी म्हातारी आई जर स्वयंपाक करत असली तेवढ्यात आपण जावा, हे आहे काय झालं, हे आहे अरे काय झालं, हे आहे अरे काय झालं. तो बाळू कोणता बाळू 8वी पर्यंत नाही काय बरोबर होतो दोडीला, त्याची आई पहाटी वारली. आई आपली आई तशीच उठती. हे बाबा कशी काय मला माहिती नाही. आई दूध घालायला गेलो तिथं विषय रंगला, त्या बाळूची आई पहाटी वारली. आपली आई तशीच उठती. हात सुद्धा धुईत नाही मळक्या पिठाचा. भाकर जळाली का करपली म्हातारी पाहत नाही. तशीच उठून ज्याची आई वारली त्याच्या घरी जाणार, त्या बाळूला कवटाळणार आणि मोठ्या मोठ्याने सांगणार, बाळा रड नको, दादा रड नको, बाई रड नको, मी तुझ्या आई सारखी आहे. आधार देण्याची कामं जुनी माणसं करत असतात. म्हणून हे जुनी म्हातारी माणसं कधीच नाही वारली पाहिजे. मी या माताचा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि तुम्हाला एक सांगू मंडळी, जुने म्हातारी माणसं वारल्यानंतर नाथ्याचे दरवाजे कायमशी बंद होत असतात. गेले धोंडेबा बाबा, त्यांच्या वयाची माणसं आता माझ्या पुढे बसलेले आहेत. आणि तुमच्याकरता सांगतो पोलीस पाटील सगळे पाहुणे, जुने म्हातारी माणसं अजून 15 वर्षानंतर आपल्याला पाहायला सुद्धा भेटणार नाही. खरं सांगतो, पाहायलाच नाही भेटणार तुम्हाला. ही धोत्रावाली माणसं आहेत ना, ही शेवटची पिढी आता मुस्कुली बाबा, ही शेवटची पिढी. याच्यानंतर तुम्हाला धोत्रावाला माणूस पाहायलाच भेटणार नाही. भेटल ना कोण? नाटकात काम करणारा, धोतर घालणारा. तुम्हाला कोणीच धोत्रावाला भेटणार नाही अजून 15 वर्षानंतर. का बरं? लोक म्हातारीच होणार नाही आता.
याची कारण तुम्हाला सांगतो. व्यसनापायी लोक निघून चालले, ऍक्सिडेंट पायी लोक निघून चालले, कॅन्सर पायी लोक निघून चालले, अटॅक पायी लोक निघून चालले, आत्महत्येपायी लोक निघून चालले. वेगवेगळ्या कारणामुळे लोक या जगातून निघून चाललेत. परवाचा नाशिकचा अपघात पहा तुम्ही. तो नवीनच गाडी काढली शोरूम मधून आणि घरी येत होते. काय त्यांना काय झालं हे गाणे फुल पेला. ते शोरूम मधून गाडी काढली, बाहेर आले, पेले, निघाली गाडी घेऊन. नवी फॉर्च्युनर गाडी, एवढी महागाची गाडी, डिवायरला धडकून दिली. 5 कोला डोळे खाल्या, 5 जागेवर मिले. काय उपयोग काय झाला सांगा? केवढ्यात पडली ती दारू. आई गाणे व्यसनापायी लोक निघून चालले. त्याच्यामुळे म्हातारी माणसं तुम्हाला पाहायला सुद्धा भेटणार नाही. म्हणून ऐकून ठेवा सगळी माणसं. हे बघा, आई वडील वारल्यानंतर नात्याचे दरवाजे कायमचे बंद होतात आणि प्रेमाचे धागेदोरे कायमचे तुटतात. या जगातलं सुख कायमचं संपून जातं. एक वाक्य सांगू तुम्हाला, ऐका. हे एवढी माय पुढे आता बसलीत ना, यांच्या अंगामध्ये शर्ट फक्त चांगली आहेत. यांचे शर्ट काढा, आतमध्ये कॉपऱ्या बनेलं फाटलेले आहेत. का बरं? पैसे नाही का? आहे पैसे. मासे का राहतात? त्यांच्या पुढे ध्येय आहे. माझी पोरगी अजून लग्नाची, पोरगा अजून बाकी लग्नाचा आहे का, नात अजून शिकतेय आहे का, नात अजून कॉलेज करतेय, पोरगा अजून ITI करतोय, नातू ITI करतोय आहे का नाही. मोठ्या मोठ्या घरचे कार्तिक कॉलेजला येतात, कडक इस्त्रीचे कपडे घालून येतात. आणि माझ्या पोरांच्या अंगावर जर त्या पोरांनी फाटके कपडे पाहिले, मळके कपडे, तर त्या पोरांना माझे पोर हसतील. म्हणून आई वडील स्वतः मळके, फाटके, तुटके, जुने कपडे वापरून पोरांना चांगले कपडे घेऊन देतात. आहे का नाही. ते आई वडील या जगातून ज्या दिवशी जातात ना मंडळी, त्या दिवशी नात्याचे दरवाजे आपल्यासाठी कायमचे बंद होतात. ते चिंतामण महाराजांचा आवाज गोडे पहा. ते तुम्हाला सांगतील बाप पोरांसाठी काय करत असतो. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावाने, दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाने. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, होटावरी हसू जरी कनावाकला. घडीभर थांब गड्या तू, ऐक त्याची धापर. लय अवघड हाय गड्या उमगया बापर, उमगया बापर. लई अवघड हाय गड्या उमगया बापर, उमगया बापर. लय अवघड हाय गड्या उमगया बापर, उमगया बापर. हाडाचे काड, रक्ताचं पाणी, नेत्राचा दिवा, हाताचा पाळणा, रात्रंदिवस कष्ट करतो बाप. का? अरे एकुलता एक माझा पोरगा आहे, त्याला माझ्याशिवाय कोणी नाही. आणि मी जर या बाळासाठी माझ्या काही नाही केलं, माझी परिस्थिती गरीब आहे. सकाळी जेवलो तर संध्याकाळी काय खावं अशी पंचायत या लोकांनी केलेली आहे. सकाळी जर जेवले म्हातारी माणसं तुम्ही तुमच्या काळात, तर संध्याकाळी काय खाऊ अशी पंचायत तुम्हाला होती का नव्हती? रोजा धंद्याने कामाला जायचं, मोलमजुरी करायची, शेतीवाडी पिकत नाही. अशा वाईट काळातून पोरं लहानची मोठी केली आणि सुखाचे दिवस आले. अहो आयुष्यभरच वाईट काम केलं, काम चांगले केलेत, पण वाईट काम कोणतं झालं की राहायला घर व्यवस्थित नाही. आहे का नाही. पावसाने घर गळते, वेळेच्या वेळेला तुकडा नाही. आणि पोरं मोठे झाले, घर बांधलं, बंगला बांधला आणि सुखाचे दिवस आले तर बाप या जगातून निघून गेला. त्या बापाची अवस्था आहे किती गोड आहे बघा. लई अवघड आहे गड्या गड्या उमगया बापर, उमगया बापर. लय अवघड हाय गड्या उमगया बापर, उमगया बापर. लई अवघड हाय गड्या उमगया बापर, उमगया बापर. लई अवघड हाय गड्या उमगया बापर, उमगया बापर. गॅस पेटवायचं फक्त आईला माहितीये. काय माहिती आईला? गॅस कसा पेटवायचा हे तिला माहितीये. तवा तापवायचा आईला माहितीये. पण त्या तव्यावरती भाकर थापायला जे लागतं ते आणणारा बाप कोणाच्या लक्षातच नाही. किराणा संपला होता तर आईनं यादी करून दिली पोराकडं.
काय करतो बाप? किराणा संपला, यादी करून दिली, जा तुझ्या पप्पाकडे दे. ती चिठ्ठी आली, खिशात पैसे नाही, यादी तर लई मोठी आहे. तसाच बाप गावात गेला, किराणा बाजार करून आणला, स्वयंपाक घेऊन सगळे जेवले, तरी कोणी विचारलं नाही तुम्ही किराणा बाजार आणला, तुमच्या खिशात पैसे होते का नव्हते, कसा काय किराणा बाजार आणला. त्याचं नाव बाप आहे. गॅस टाकी संपली, कांद्याचा वावर बाप बांधतोय, कांदे लागलेला बाया आहे उद्यापासून. आज बाप वावर बांधतोय कांद्याचं, तेवढ्यात गॅस टाकी संपली, पोरगा पळत गेला, पप्पा ओ बाबा उद्या पाहुणे येणार आहे, गॅस टाकी संपली. आईनं सांगितलं जा तुझ्या बापाला जाऊन सांग. तसाच वावर बांधता बांधता घरी आला, ती गॅसची टाकी खांद्यावर घेतली, तसेच ते मळके कपडे, गावात गेला, गॅस टाकी कोणा कोणतरी पैसे उधार घेऊन भरून आणली. त्याला कोणी विचारलं सुद्धा नाही, ही गॅस टाकी तुम्ही भरून आणली, तुमच्याकडे पैसे होते का नव्हते. बाप करी जोडी लेकराची वाडी. बाप करी जोडी लेकराची वाडी. करी जोडी लेकराचे ओढी. बाप करी जोडी लेकराचे ओढी. आपुली कुर्बानी वाळवणी. आपुली कुर्बानी वाळवणी. एकाएकी केला निराशीचा धनी. एकाएकी केला निराशीचा ही बापाची व्यथा आहे. सगळ्या कीर्तनकारांनी, गायकांनी, वादकांनी, कवींनी, कवयित्रींनी किंवा काव्य रचणाऱ्यांनी सगळ्यांनी आई सांगितली, पण बाप कोणी सांगत नाही. याचा अर्थ बापाचं प्रेम नाही, बापाचं खूप प्रेम आहे. अहो शाळेत जर पोरगा पास झाला तर आईला आनंद होतो, आई उड्या मारते, मोठे मोठ्याने आरडू आरडू लोकांना सांगते, आणि हे पोरांना असं वाटतं बाप कोणाला सांगत नाही. पण ध्यानात ठेवा, बाप कधीच पोराचं कौतुक तोंडावर करीत नाही. का? त्याला माहिती आहे मी जर पोराचं कौतुक तोंडावरती केलं तर पोराला अहंकार होईल, आणि त्या अहंकारापायी हा कायमचा संपून जाईल. म्हणून बाप कधीच कौतुक पोराचं तोंडावरती करत नाही, मागे पुढे करत असतो. त्याचं नाव बाप आहे. बाप घरी जोडी लेकुराची ओढी, आपुली कुरवंडी वाळवडी. बाप या जगातून गेला की नाथ्याचे दरवाजे कायमचे बंद होतात आणि प्रेमाचे धागेदोरे कायमचे तुटतात. वाक्य किती गोडे शिवम महाराज वाजवा. ती म्हणतात आई वारली की जगातले नात्याचे दरवाजे बंद होले की नाही. तसंच एक वाक्य असं आहे, आई वडील वारले की डोक्याला चटके बसली की आई वडिलांची आठवण होते. चटके म्हणजे उन्हाचे नाही. मग आई बाप वारले की सख्खा भाऊ बोलायचा बंद होतो, नातेवाईक पाठ फिरवतात, बायको नीट बोलत नाही, भाऊ नीट बोलत नाही, भाऊजाई नीट बोलत नाही, कोणीच नाही. आपण एकटे पडतो त्यावेळेला ही जुनी म्हातारी माणसांची आपल्याला आठवण होते, आणि त्यावेळेला माणसं दुःखाच्या सागरात जाऊन पडतात. पण तेव्हा उरतात त्या फक्त आठवणी, आठवणी आणि फक्त आठवणी. आज वर्ष झालंय सोमनाथरावाचे वडील, बरं त्यांना दुसरा भाऊ नाही, सोमनाथरावाला भाऊ नाही, एकटेच बिचारे. सगळ्यांचं संगोपन केलं. वडील होते, वडील इकून तिकून आले की विचारायचे पोरीला घरामध्ये, सोमनाथ कुठे, दादा कुठे, भाऊ कुठे, सगळं विचारायची, चौकशी व्हायची. पण 1 वर्ष झाला आज त्यांच्या कानावर शब्द येत नाही, सोमनाथ कुठे, कुठे गेला, का बरं नाही आला, जेवला का, झोपला का, उठला का, कोण शब्द त्यांच्या कानावरती येत नाही. आज वर्ष झालंय, चेन बिन झालाय. एवढा पहाडासारखा माणूस आहे का नाही, पहाडासारखा माणूस आहे, धिप्पड झाले, पण खचून गेलाय, आतून तुटलाय, पण दाखवत नाही. का? माझा बाप या जगातून निघून गेलाय, माझ्यासाठी नाथ्याचे दरवाजे आता कायमचे बंद झाले, आता ते परत कधी या जन्मात माझ्याकरता खुले होणार नाही. मी एकटा होतो माझ्या बापाला, इकून तिकून आली की चौकशी व्हायची, पण 1 वर्षापासून माझ्या वडिलांचा आवाज माझ्या कानी पडत नाही. बिचारा एकटा माणूस झालाय. बांधिल्या पिंदीचा सुटलासी आळा, हे बांधिल्या पिंदीचा सुटलासी आळा, तृण रानो माळा पांगलेसे, तृण रानो माळा पांगलेसे, बांधिल्या पिंदीचा सुटलासी आळा. ढोंडीबा बाबा जेव्हा जिवंत होते ना, त्याच्या अगोदर तुम्ही सोमनाथ गोपणे पहा, आणि धोंडीबा बाबा गेल्यानंतरची सोमनाथ गोपणे पहा. जमीन आसमानचा फरक तुम्हाला दिसत असेल त्यांच्यात, जमीन आसमानचा फरक.
याचं कारण असं आहे, बाप लुळा असू द्या, खुळा असू द्या, पांगळा असू द्या, आंधळा असू द्या, घरात असू द्या, वजनदार असतं घर. पण ज्या दिवशी या जगातून बाप नावाचं अस्तित्व निघून जातं त्यावेळेला घराच्या चिंध्या चिंध्या होतात, उरतात त्या फक्त आठवणी आठवणी. आज 1 वर्षापूर्वी धोंडेबा बाबा निघून गेले, बोलता बोलता श्राद्ध आलं. आता सोमनाथरावाला वडिलांची माया कधी मिळणार नाही, मायेची सावली कधी मिळणार नाही. आता उरणार त्या फक्त बाबाच्या आठवणी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्याच्या कीर्ती जगमाजी, राहिल्याच्या कीर्ती जगमाजी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्याच्या कीर्ती जगमाजी, जगमाजी, राहिल्याच्या कीर्ती जगमाजी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. गेले दिगंबर ईश्वर विभूती. गेले दिगंबर ईश्वर विभूती. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्याच्या कीर्ती राहिल्याच्या कीर्ती बस गेले बाबा. आज बाबांचं वर्ष श्राद्ध आहे. त्या श्राद्धाच्या निमित्ताने आदरणीय सोमनाथराव गोपणे आणि त्यांचा सगळा हा गोपणे परिवार या सर्वांनी बाबांची आठवण, बाबांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी तुम्ही या. माझे वडील जाऊन आज वर्ष झाले. धोंडेबा बाबा वारलेत, 1 वर्ष झाले. तुम्ही जसे माझ्या वडिलांना ऐकडे तुम्ही निरोप द्यायला आले होते तसे आज माझ्या वडिलांचा मुक्तीचा दिवस आहे. माझ्या वडिलांना 10वा झाला, 13वा झाला आणि आज वर्ष श्राद्धाच्या दिवशी त्यांना मुक्ती मिळणार आहे. आणि त्या निमित्ताने आम्ही कीर्तनाचं आयोजन या ठिकाणी केलंय. पिंडदान आम्ही केलंय. पिंडदानासाठी आदरणीय आचार्य ऐकणे दामोदर शास्त्रींना बोलवले. ज्ञानदानासाठी आम्ही कृष्णा महाराजांना बोलवले. आणि त्याच्यानंतर तुम्ही आल्यानंतर कामधंदे उद्योग सोडून तुम्ही माझ्या वडिलांच्या कार्यक्रमाला आलात. तुम्ही जाताना तशी जाऊ नका. माझ्या वडिलांची आठवण म्हणून स्मृती भोजन तुम्ही करून जा. असे 3 कार्यक्रम या ठिकाणी वडिलांच्या स्मृती प्रत्यर्थ आज सोमनाथरावांनी आयोजन केलं आहे. पिंडदान झालंय, ज्ञानदान सुरू आहे आणि त्यानंतर आता अन्नदान आहे. आणि त्यासाठी शेवटचा निरोप देण्यासाठी आपण सगळे आलात. वर्ष श्राद्ध म्हणजे काय, पुण्यस्मरण म्हणजे काय. प्रथम म्हणजे 1 वर्ष म्हणजे 12 महिने आणि श्राद्ध म्हणजे काय, श्रद्ध यंती इति श्राद्ध. हा म्हणजे सोमनाथराव आहे का नाही, त्यांच्या घरातले सगळा परिवार, या सगळ्या परिवाराने धोंडीबा बाबांवर श्रद्धा ठेवली. ब्राह्मण काकांना बोलवलं. प्रखंड पंडित आहेत, ज्योतिर्भास्कर आहेत, ज्योतिर्तज्ञ आहेत, ज्योतिष विशारद आहेत, त्यांना बोलवलं. त्यांच्यावरती श्रद्धा ठेवून जो विधी मार्ग केला याचं नाव श्राद्ध आहे. बरोबर. आता प्रथम पुण्यस्मरण म्हणजे काय विजय महाराज, प्रथम म्हणजे 1 पुण्य म्हणजे दिवस आणि स्मरण म्हणजे आठवण. म्हणजे काय, प्रथम म्हणजे 1 पुण्य म्हणजे दिवस. ज्या दिवशी बाबा वारले त्या दिवशी तिथी काय होती आणि मग त्याच तिथीला 1 वर्षानंतर गेलेल्या व्यक्तीची आठवण करणे, त्यांच्या स्मृतींना उजाळा देणे, त्यांच्या आठवणी जागृत करणे याचं नाव पुण्यस्मरण आहे. आणि आजच्या दिवशी अजून एक शब्द आहे चटश्राद्ध. म्हणजे काय, आजच्या दिवशी बरोबर 12 वाजता आर्यमा नावाचा पितर अंगुष्ट देह धारण करून येणार आणि ताटातला घास उचलणार आणि मग त्या आत्म्याला शांती मिळणार, मुक्ती मिळणार आणि उरणार त्या भक्त बाबाच्या आठवणी. त्या निमित्तानं कीर्तनाचं आयोजन आहे. आणि आज जो अभंग निवडलाय तो संत तुकाराम महाराजांचा आहे. सांगू तुम्हाला मंडळी, ऐकून ठेवा. 1 वाक्य मध्ये घालतो, कृष्णाभाऊ एवढा व्हिडिओ यांचा करा. असं आहे, पूर्वेचा सूर्य पश्चिमेला गेल्यानंतर बाप नावाचा सूर्य जर घरी नाही आला तर त्या कुटुंबावरती, त्या घरावरती जो अंधार पडतो तो अंधार
कितीही व्होल्टेजचे दिवे, मर्कुरी बल्ब हजारो लाखो नव्हे करोडो मेणबत्त्या जरी लावल्या तरी तो प्रकाश भरून निघत नाही. तो बाप अर्थात वडील गेल्याचा अंधार आहे. धोंडीबा गोफणे नामिक सूर्य 1 वर्षापूर्वी मावळलाय. त्या सूर्याचा आता कधी उदय होणार नाही. झाकलिया घटीचा दिवा म्हणजे काय, दिव्याची वात तोपर्यंत चालू आहे जोपर्यंत दिव्यात तेल आहे. पण दिव्यातलं तेल संपलं की दिव्याच्या वातीला विजावं लागत नाही, ती आपोआपच विजते. तसं देहरूपी दिव्यातलं आयुष्यरूपी तेल संपलं की प्राण नावाची ज्योत आपोआप मालवते. ती ज्योत मालवली 1 वर्षापूर्वी. तिला उजाळा देण्यासाठी आजचं हे कीर्तन आहे आणि त्या निमित्ताने अभंग निवडलाय. पहिलं चरण. आलिया संसारा उठ वेग करा, आलिया संसारा उठ वेग करा, आलिया संसारा उठ वेग करा, आलिया संसारा उठ वेग करा. आलिया संसारा उठावे गकरा, आलिया संसारा उठावे गकरा, आलिया संसारा उठावे गकरा, आलिया संसारा उठावे गकरा. आलिया संसारा उठ वेग करा, आलिया संसारा उठ वेग करा, आलिया संसारा उठ वेग करा, आलिया संसारा उठ वेग करा. आलिया संसारा उठावे गकरा, आलिया संसारा उठावे गकरा, आलिया संसारा उठावे गकरा, आलिया संसारा उठावे गकरा. शरण जाऊ धारा पांडुरंगा, शरण जाऊ धारा पांडुरंगा, शरण जाऊ तारा, शरण जाऊ तारा पांडुरंगा, शरण जाऊ धारा पांडुरंगा, शरण जाऊ तारा पांडुरंगा, देह एकाळाचे धन कुबेराचे, देह एकाळाचे धन कुबेराचे, देह एकाळाचे धन कुबेराचे, देह एकाळाचे धन कुबेराचे. वा 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 वा, काय बोलायचं सोमनाथराव. चिनभिन करून टाकले वातावरण, चिनभिन. खरंच सुंदर नियोजन केलं तुम्ही कार्यक्रमाचं. खरं सांगतो, गायक वादक 1 नंबर बोलवले, साऊंड वाले तर अतिशय सुंदर आहे. कुठले आहेत तुम्ही? हा? 1 नंबर. वा वा, छान. वादक 1 नंबर. बाबा सगळं संदूक जुळून आले साहेब, आहे का नाही? फार सुंदर नियोजन केलंय. ऐका मुद्दा. आणि हे सगळं कीर्तन तुम्हाला नंतर परत ऐकायला भेटणार. जेव्हा वाटल तेव्हा ऐका. यूट्यूब चॅनल माऊलीचा दास, आहे का नाही? सबस्क्राईब करा आजच, म्हणजे तुम्हाला ते पाहायला भेटेल. मुद्दा आपला चालला होता. अभंगाच्या पहिल्या चरणात आलिया संसारा उठा, वेग करा, घाई करा, तातडी करा. का बरं उठा? आपण काय झोपलो होतो काय? आणि तरी तुकाराम महाराज का म्हणले उठा, वेग करा, घाई करा, तातडी करा? असं का बरं? याचा अर्थ असा आहे, आपण खरंच झोपलोय. झोपलोय म्हणजे हे बघा, जागे आहोत पण संसारात, आणि झोपलोय परमार्थात. आणि म्हणून उठा, वेग करा. बरं, वेग करा, घाई करा, तातडी करा असं का बरं? पुढच्या क्षणापर्यंत आपण जिवंत राहू
याची गॅरंटी नाही. म्हणून उठा, वेग करा, तातडी करा. काय काय माणसं म्हणतात ना, अहो धोंडीबा बाबांचं आमचे चांगले संबंध होते हो. हा, अहो कालच भेटून आलो आम्ही त्यांना. कसे काय वारले ते? अहो वारले. अहो काल तो भेटलो, अहो वारले ते. अहो नाही हो, असं काय शक्य होणार नाही. थांबा मी सोमनाथरावला फोन करतो. अहो वारले होते. पुढच्या क्षणापर्यंत आपण जिवंत राहू याची गॅरंटी नाही. आणि म्हणून तुकोबारांचा असाच एक अभंग आहे, क्षण क्षणाची करावा विचार, क्षणाचे करावा विचार, क्षणाचे करावा विचार, क्षणाचे करावा विचार, करावया पार करावया पार करावया पार क्षण हाची करावा विचार. कोणता विचार करायचा? तरावया पार भव सिंधू. या दुःखाच्या सागरातून आम्ही बाहेर कशी पडू? मग दुःखाच्या सागरातून बाहेर जायला काय काय करावं लागेल? पहिली गोष्ट, अनितीचा मार्ग सोडावा लागेल. दुसरी गोष्ट, नीतीनं जगावं लागेल. आणि तिसरी गोष्ट, परमेश्वराची आठवण तुम्हाला विसरता कामा नये. ती कायम आठवणी ठेवावं लागेल. दोन गोष्टी माणसाने कायम लक्षात ठेवायच्या. कोणत्या कोणत्या? माझ्याकडे बा. एक, मरण कधी विसरायचं नाही. आणि एक, मरेपर्यंत जगवणारा परमेश्वर कधी विसरायचं नाही. माझ्याकडे बा ना, मरण का नाही विसरायचं? बायको माझी, पोरग माझं, गाडी माझी, सगळं आपलंच आहे. देवाने जबाबदारी आपल्यावर टाकलेली, आपल्या बायकोची, पोरांची, आईवडिलांची, सगळ्यांचीच. पण आपल्याला एक दिवस जायचं आहे, सोडून जायचं आहे. या मोहमायात न गुंता त्यांना सुद्धा वेळ द्यायचाच आहे. पण त्यांना वेळ देऊन जो वेळ मिळेल त्यातून काही म्हणा राम राम, आहे का नाही? देवाची उपासना करायची. आणि अजून तुम्हाला सांगतो ऐका महाराज, एक वाक्य असं आहे. आता ही जुनी माणसं आहेत, आता माझ्या पुढे बसलेली जुनी म्हातारी माणसं एवढी आहेत, फार चांगली माणसं आहेत, फार देवासारखी. ह्या लोकांनी कधी कोणाची बरोबरी केली नाही साहेब. आता हे धोंडीबा बाबा झालं किंवा त्यांच्या वयातली माणसं माझ्या पुढे बसलेली आहेत, हे जुनी म्हातारी माणसं आहेत बघा, जेवढे आहे ना आता माझ्या पुढे धोत्रावले बसेल, टोप्यावाले, ह्या लोकांनी कधीच कोणाची बरोबरी नाही केली सासरी. म्हणून हे लोक समाधानाने जगले. तुम्ही यांचे कपडे पहा, कधी कपड्याला इस्तर दिसणार नाही तुम्हाला. यांच्या टोप्या अशाच चुरगळेल बिरगळेल टोप्या, पायातल्या चपला अशाच, कोपऱ्या बिपऱ्या चुरगळेल मरगळेल. का बरे असं का? पैसे नाही की इस्त्रीला आहे. मग जुने दिवस पहिले वाईट होते, आता दिवस सुखाचे आले. लय भारावून जायचं नाही, आपले पाय जमिनीवर राहिले पाहिजे. ह्या लोकांनी कधीच कोणाची बरोबरी केली नाही, म्हणून कायम हे लोक समाधानी आहेत. मी एका गोष्टीचं असं निरीक्षण केलं, मला उत्तर सापडलं. बघा तुम्ही, या जुन्या लोकांना अटॅक का येत नाही? हे जुने लोक अटॅकने का मरत नाही याचं उत्तर मला सापडलं. आणि आत्ताच्या आपल्या वयातली, माझ्या वयातल्या 30-35 का बरं अटॅकने चालले याचे उत्तर मला सापडले शास्त्रीजी. ते उत्तर असं आहे, या जुन्या म्हातारांनी कोणाची बरोबरी नाही केली. या जुन्या लोकांनी, यांच्या काळात जर कोणी ट्रॅक्टर आणला ना, ट्रॅक्टर, तर हे लोक जेवता जेवता ताट बाजूला लोटायचे, पळत जायचे. आणि त्याला काय म्हणायचे? संपत, ट्रॅक्टर आणला काय? वा 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 वा, खूप छान खूप छान, बरं झालं कांद्याचे पैसे झाले तुझे, वा वा, लय वा, तुझा पोरगा चांगल्या ठिकाणी लागला, असं चौखून जुळून आलं तुझं आलं, वा वा, छान छान, एखाद्या दिवशी आम्हाला दे, डिझेल टाकू, असे म्हणायचे लोक. म्हणून हे लोक कधी दुःखी नाही महाराज. आणि शुभम महाराज, आपल्या काळात जर कोणी आता ट्रॅक्टर आणला तर आपण लोक म्हणतो आण जेवायला, हप्त्यावर आणला असेल, असे उलट्या काळातच येत आपण. त्याच्यामुळं अटॅक आहे. कुडून कुडून, आहे का नाही, कुडून कुडून मरायचं, आहे का नाही. जुन्या लोकांच्या काळात पाहा तुम्ही, जर कोणी घर बांधायला काढलं ना, हे लोक काय म्हणायचे समजलं, हे लोक असे म्हणायचे, अरे माधू घर बांधून राहिला काय? बांध बांध बांध, लय तुझा वाईट दिवस रे, अरे लय वाईट काळ तुम्ही पाहिला, अरे ते घर गाळायचं आम्ही डोळ्यांनी पाहिले तुझं, ते लेकरं बाळ सगळे असे पावसात झोपायचे, आहे का नाही. तुम्ही दोघं नवरा बायको रात्रंदिवस तुम्ही जागे राहायचे, पाऊस जर आला, पाऊस जर फुटला, आहे का नाही, वरून ते आत राहायचे कागद, आणि रात्रभर तुम्ही दोघं नवरा बायको दारात बसलेले असायचे, आहे का नाही. ते पाणी आतमध्ये घरात येऊ नये म्हणून पोरं बाळ घरात झोपलेले. आता लय भारी काम झालं, आहे का नाही. आता स्लॅपच टाकून घे, हा, काही कमी नमी आले तर आम्हाला सांग, एखाद्या लाखाची आम्ही मदत करू, हळूहळू दे, तो काय येईल तवा, असे म्हणायचे लोक, हे जुनी म्हातारी माणसं. म्हणून हे लोक समाधानी पाटील. आणि आपल्या काळात दुःखी का बरं माहिती का? आपल्या काळात जर एखाद्याने बंगला बांधायला काढला तर लोक डायरेक्ट म्हणते सासरवाडीने पैसे आणले असतील तेव्हा बंगला बांधायला सुरुवात केली, असे उलट्या काळात. म्हणून कुडून कुडून ते जुने कीर्तनकार एक गोष्ट सांगायची. कोणती गोष्ट? थोडं तुम्हाला दुःखातून बाहेर काढतो. हे जुने माणसं, जुने कीर्तनकार आहे ना, एक गोष्ट सांगायची पहा. ते म्हणे एकाच्या पोटात एवढा गोळा उठला. हे मचकुली बाबाच्या काळातली माणसं, कीर्तनकार महाराज मंडळी सांगायची, एकाच्या पोटात एवढा गोळा उठला. इकडे पण माझ्याकडं, इकडे बात घरी हो सगळे, एवढा गोळा उठला एकाच्या पोटात. आणि त्याला एक जण भेटलं, म्हणले का रे यार ते गोळा असा का बरं आला, काढून टाकते म्हणले, दवाखाने केले पण तो गोळाच जाईना. म्हणलं मग एखादी बघत वगैरे बागवाणी बघा त्यांच्याकडे काय झालंय बा, काही असेल ती पिढा बाहेरची,
ते म्हणे ते करून पाहिलं पण हा गोळाच जाईना. किती दिवस झाले उठलाय म्हणे 3 महिने. म्हणले का पण दिवाळीपासून. म्हणले का बरं चुलत भावानी गाडी घेतली तेव्हापासून उठलाय आतल्या गाठीचा. दुसरा कोण हे का नाही. हे आताच्या काळातल्या लोकांना याच्यामुळे अटॅक सुरू झाले आणि जुन्या लोकांनी कोणाची बरोबरी नाही केली म्हणून या लोकांना कधीच वाईट दिवस आले नाही आणि म्हणून हे लोक पूर्ण आयुष्य जगले. हे लोक कधी व्यसनाच्या आहारी नाही गेले. हे लोकांनी कधी कोणाची बरोबरी नाही केली आणि ह्या लोकांनी गाड्या चालवण्यात कोणाची बरोबरी केली नाही. गाड्या नव्हत्या त्यांच्याकडे तेव्हा. जुन्या काळातला पायी प्रवास बैलगाडीचा काळ त्याच्यामुळे हे लोक कधी ऍक्सिडेंटमध्ये वारले नाही आणि याच्यामुळे हे लोक शेवटपर्यंत आयुष्य जगले. मिरची भाकर खाऊन दिवस सुखाचे काढले या लोकांनी. आणि आता काय झालं बरोबरी सुरू झाली. 100 रुपये का अजून 500 रुपये 400 रुपये द्यावं उसने हॉटेलला जाऊन पार्ट्या करायच्या पुरट्या करायच्या आणि एक दिवस मसाले खाऊन खाऊन आजार बिजार झाले नळ्या ब्लॉक करायच्या आणि अटॅक घेऊन मरायचं आणि वाटेल 10व्याचे प्रवचन आमच्याकडं आहे का नाही. तुम्हाला ना आम्हाला एकत्र अशा 10वे वर्ष श्राद्ध आहे का नाही. याच्यामुळे आणि म्हणून या सगळ्या लोकांना तुकोबाराने पहिल्या चरणात उपदेश केलाय. उठा वेळ करा घाई करा आणि काय करायचंय शरण जा उदारा पांडुरंगा. देवाला शरण जा. आता इकडे बघ शरण कोणी जायचंय कोणाला जायचंय कसं जायचंय कशा करता जायचंय. शरण कोणी जायचे जे नरदे आला त्यांनी जायचे. नरदे आला जे आलेत ना मनुष्य द्याला त्यांनी कोणाला देवाला. कसं सर्व भावे म्हणजे काय 2-4 जण सखे भाऊ नाही. मग काया वाचा आणि मने. काया म्हणजे शरीर वाचा म्हणजे तोंड म्हणजे नामस्मरण आणि मनाने सुद्धा देवाच्या चरणाजवळ राहायचं. आता काही माणसं दिंडीत चालले पण आळंदीची यात्रा आहे परवा. काय दिंडीत चाललेत शरीराने दिंडीत येत मनाने घरी काय करत असेल ती जेवली असेल का नाही आहे का नाही. ते पोरग शाळेत गेला असेल का नाही त्यानं पाय चपला घातल्या असेल का नाही तिनं शोटर घातला असेल मनाने घरी आणि कायेनं दिंडीत येत. एक जण पंढरपूरला गेला माझ्याकडे पा कधीच न जाणारा पंढरपूरला गेला आणि त्याची बायको घरी लोक बाया शेजारच्या बायांना सांगायची ते ना पंढरपूरला गेले. एकादशी होती ना ती गेली पंढरपूरला. हा कधीच जात नव्हता माझ्याकडे बा ना. हा कधीच पंढरपूरला जात नव्हता आणि गावच्या लोकांनी बळच त्याला नेला पंढरपूरला. गावात जात नव्हता शुभमराव आणि गेला पंढरपूरला. पंढरपूरला गेला आणि त्याची बायको चपात्या करता करता शेजारच्या बाईला म्हणायची ते पंढरपूरला गेले. ते आता वारीत असतील दिंडीमध्ये. ते आता ना दर्शन वारीत असतील. ते ना आता देवाच्या समोर असतील. ते ना देवाच्या पायावर डोकं ठेवीत असतील आणि तो तिथं उभं राहून ती काय करीत असेल. रात्री गायींचं दूध काढलं असेल का नाही आहे का नाही. वाघाची डरकाळी सुटेली चोरांची आवाई सुटेली वाघाचे लयच गागाटे काय करत असेल ती त्यांचं कसं झालं असेल. म्हणजे मग दिंडीत गेलंय कोण पंढरपूरला गेलंय कोण आहे का नाही. आणि मग ते पंढरपूरला गेल्यानंतर संकल्प सोडायचा राहतो पा. संकल्प चंद्रभागेत आंघोळ केली का संकल्प सोडायचा राहतो. मग कोण तंबाखू सोडितो कोण गांजा सोडितो ते सोडितो. कोण व्यसन करणार नाही मी आजपासून मी कोणाला शिव्या देणार नाही असं सोडतो. मी वाईट बोलणार नाही इथून पुढं असं सोडतो. आणि याच्यावर वेळ आली इकडे बा ते बाकीच्याने संकल्प सोडला याच्यावर संकल्प सोडायची वेळ आली. यांना हातात पाणी घेतलं विजू महाराज आणि हा संकल्प घेऊन काय म्हणला पाणी घेऊन मी हातात पाणी घेऊन आणि भगवान पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो आयुष्यात परत कवाच पंढरपूरला येणार नाही. का नाही हा ना. या अशी कुठं असते काय कायानं जा मनाने जा आणि वाचेनं जा. वाचन म्हणजे नामस्मरण करा. मनाने म्हणजे मनाने देवाच्या पायाजवळ राहा आणि काया म्हणजे शरीराने सुद्धा देवाच्या जवळ राहा. काया वाचा मनाने देवाला शरण जायचंय. बरं देवाला शरण गेल्यानंतर देव काय करतो आहे का नाही. त्याचं नामस्मरण केल्यावर काय होतं जळतील पापे सगळ्या पापांची राख करतं जाळून टाकतं शिल्लक ठेवतं ते फक्त पुण्य. उदाहरण ऐका उदाहरण. दोडीच्या सरपंचानी ग्रामसभा घेतली. रामोशीवाडी कोणत्या गावची वाडी आहे
दोडी तिथे ना, दोडी खुर्दची वाडी नाही. मग आता ऐका ताडबता सगळे बारक सरपंच आहे का आता इथं? कुठे नाही गाले? कुठे मांग? अहो नाही येईल. हा माझी कवय ना, कुठे माझी? हा बरं जे असेल ते. काय नाव आहे त्यांचं माझींचं? भागवत गोफणे. ऐका इकडे बा. दोडीचे सरपंच भागवत गोफणेंची ग्रामसभा. मला त्यांना मध्ये घालून उदाहरण सांगायचंय, टाइमपास नाही. कुठे बसले भागवतराव? हात वर करा. हा, भागवत गोफणेंची ग्रामसभा. ते मी सांगा त्याला वाटलं काय म्हणतो काय. आता ऐका नीट. भागवत गोफणेंची ग्रामसभा. अख्खा गाव सभेला आलो. रामशिवाडी आली, दोडी आली, ऐकणे, आणि अख्खे लोक पुढे बसेल सभेला. आणि सरपंच उभे राहिले भागवतराव गोफणे. ते माईकची सेटिंग करीत होते. असे माईक त्यांचे ते ऍडजस्ट करीत होते. आणि सारे लोक त्यांच्याकडे बा असे पाहिजे. म्हणजे काय भानगड काय बा, एकाएकी सभा घ्यायचं काय काम बा? सरपंचाच्या डोक्यात काय आलं बा? एकाएकी काला सभेला बोलवलंय बा लोकांनी? म्हणजे सरपंचांनी कशाला बोलवलंय भागवतरावनी? आणि मग भागवतराव उभे राहिले. आणि भागवतराव सगळ्या लोकांना म्हणले, ऐका रे ऐका, माझ्या ग्रामस्थांनो, आणि मी तुमचा सरपंच आहे, तुम्ही माझे आहात, मी तुमचा आहे. तुम्ही सगळ्या लोकांनी विश्वासानं जबाबदारी गावची सूत्र सांभाळण्याची माझ्यावर दिलेली आहे. आता माझं असं म्हणणं, सरपंच या नात्यानं मला असं वाटतं, इथून पुढे 4 महिने, आता पावसाळा सुरू झालाय, इथून पुढे 4 महिने आपण आपल्या शेतामध्ये काही लावू नका. एक जण मधीच उठला, भागवतराव आम्ही खायचं काय? खाली बस, मी पाहतो. दुसरा उठला, सरपंच मग आम्ही आमच्या वावरात काय लावायचं? गवत लावा, गवत. अख्ख्या दोडीत गवत. माझ्याकडे बना, अख्ख्या दोडीत गवत. दोडी खुर्द मध्ये गवत, दोडी बुद्रुकातही गवत, इकडे रामशिवाडीत गवत. अहो या लोक चकित व्हायचे पाटील. लोक म्हणायचे गवत 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 गवत. ते मकरंद अनासपुरी रस्त्याने चालले होते, ते गाढवाच्या लग्नवाले. त्यांनी ते गवत पाहिलं आणि ते म्हणले, अगं बाबा हे गवत का? काय म्हटले, हे काय प्रकारे? हा तिकडं बा, तिकडे निसतं गवतच गवत. म्हटले काय भानगडे? 4 महिने मध्ये गेले. परत भागवतराव गोफणेंची ग्रामसभा. माझ्याकडे बा, परत भागवतराव गोफणेंची ग्रामसभा. भागवतराव गोफणे उभे राहिले बरं का, डोबेरवाडी सरपंच. भागवतराव गोफणे उभे राहिले. ऐका, सरपंच एकत्र. भागवतराव गोफणे उभे राहिले आणि मग अख्खा गाव टेन्शन मध्ये मोरे बाबा. काही तयारीने जेल होते. 4 महिने भागवतरावने काही खाऊ दिलं नाही आम्हाला. आणि आता परत सभा घेतली. काय भानगडे? चला म्हणले पाहायला. अख्खे लोक टेन्शन मध्ये आणि भागवतराव उभे राहिले. तेवढ्यात भागवतरावांनी बोलायच्या आत एक जण मधीच उठला. सटकेला होता तो, गरम डोक्याचा होता एक जण. तो म्हटला, सरपंच आता काय? सरपंच म्हटले, तुमच्या वावरात जे गवत लावलं ना तुम्ही 4 महिन्यापूर्वी, हा ते गवत कापा, त्याच्या पेंड्या बांधा आणि इथं आणून गंज मारा. अहो लागले ना कामाला. सरपंचाचा आदेश. अख्ख्या लोकांनी गवत कापलं, पेंड्या बांधल्या आणि एका ठिकाणी गंज मारला. आणि एका जणांनी विचारलं, सरपंच भागवतराव आता याचं काय करायचं? भागवतराव म्हणले, पेटवायचं. काय करायचं? पेटवायचं. मग दुसरा म्हटला, सरपंच एवढा गवत पेटवायचंय, गंज एवढा मोठा, दोन्ही गावातल्या एवढा गंज येतो, दोन्ही गावातल्या शेतातला, तो एवढा मोठा गंज पेटवायचा, मग किती कोटी काडेच पेट लागतील? भागवतराव म्हणले, डोक्यावर आपटला कर तू. आमुषाच्या मला येईल का तू 12 वाजता रात्री? म्हणले म्हणजे अरे किती कोटी काय लागतील? अरे केवढ्या मोठ्या गवताचा गंध असू दे आणि एका काडेशपेटीची एक काडी असू दे, काही मिनिटात त्या गवताची राख करतं. तसं केवढंही मोठं पाप असू दे आणि एक नामस्मरण असू दे, काही मिनिटात त्या पापाची होळी करतं. कशाप्रमाणे? तृण अग्नि मेरे समरस झाले. तृण अग्नि मेरे समरस झाले. भागवतराव
गोपणी म्हणले, अरे दादा, केवढे मोठ्या गवताचा गंज असू दे, एका काड्याची पेटीची एक काड्या असू दे, काही मिनिटात गवताची राख करून टाकतं, तसं केवढे पाप असू दे आणि एक नामस्मरण असू दे, जळतील घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे किंवा जळतील पापे जन्मांतरीचे, किंवा नामनसी यावती शक्ती पापणी हरणी हरी तावत कर्तुम न शक्नोती पातकम पातकी जना. हा विष्णू पुराणातला श्लोक आहे. नामनोशी यावती शक्ती, नामामध्ये एवढी ताकद आहे की एवढे पापाचे डोंगर असू द्या, काही मिनिटात जाळण्याची ताकद आहे. हरी उच्चारणी अनंत पाप राशी, पापाच्या राशीच्या राशी कशाप्रमाणे तृणाग्नी मिळे याप्रमाणे आहे का नाही. म्हणून देवाचं नामस्मरण सर्वांनी करा. बरं, नाही केलं तर काय होईल, का देवाला नामस्मरण करायचंय, उत्तर दुसऱ्या चरणात आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, धन कुबेराचे, देह हे धन कुबेराचे. तेथे मनुष्याचे काय आहे, तेथे मनुष्याचे काय आहे. तेथे मनुष्याचे काय आहे, तेथे मनुष्याचे काय आहे. तेथे मनुष्याचे काय आहे, तेथे मनुष्याचे काय हे काळाचे धन कुबेराचे, हे काळाचे धन वा वा, टाळ्या वाजवीत जा. छान आहे का नाही. तुम्ही दोघांनी मागल्या जन्मात काय कुठलं खायला होती काय, एवढा गोडा आवाजांचा. ऐका, देह हे काळाची, का देवाला शरण जायचं, हा देह काळाचा आहे, हा आपल्याला सांभाळायला दिलाय. जसं उदाहरणार्थ दोडीला एका शिक्षकाची बदली झाली, उदाहरण चाललंय आपलं, उदाहरण देऊनच अभंग पूर्ण करावा लागतो. दोडीला एका शिक्षकाची बदली झाली आणि त्यांनी दोंडीबा बाबाच्या वयातल्या एका म्हाताऱ्या माणसाची भेट घेतली. बाबा नमस्कार. नमस्कार, मी अमके अमकी शिक्षक. बर सर, नमस्कार. तुमच्या गावात असं एखादं घर आहे का की त्या घरात कोणी राहत नाही. का हो सर. म्हणली मी राहायला नाशिकला आहे, आता बदली झाली, 3 महिने झाले. तुमच्या गावात नाशिकहून यायला लय लांब पडतो, एखादं घर असेल तर सांगा. दोंडीबा बाबा म्हटल्या, आहे ना आमच्याच गोपण्यांचं, ते राहायला सगळे नाशिकला आहे. अहो मग त्यांना घ्या बोलून आणि मला ती घडू भाड्याने द्या, काय असेल ते तुमचं देऊन टाकू आम्ही भाडं. ठीक आहे, त्यांना बोलून घेतलं बाबांनी आणि सांगितले, बघा दोंडी बाबा त्यांना म्हटले, हे बघा या शिक्षक हे आपल्या गावात आले, चांगला माणूस आहे, देव माणूस आहे, पोरं घडवतोय, विद्यार्थी घडवतोय, त्यांना सन्मार्गाला लावतोय. एक काम करा, ते तुझं ते घरी बंद पडलेलं दिवाबत्ती लागत जाईल, उगती लावून ठेवलंय, ते त्यांना दे. काय तुझं भाडं असेल ते ठरवून घे, मी जबाबदार राहतो. जुने माणसं एकवचनी होते. या शब्दाला प्राण जाय पर वचन न जाय. एखाद्याला ठांगलं माझी पोरगी तुला देईल तर त्यालाच द्यायची. आता मी म्हणलो होतो, पण तेव्हा थोडस मी वेगळा तंत्रीत असल्यामुळे मी म्हणलो होतो तुला देईल, पण नको नको मला दुसरीकडे द्यायची. आई घरी असे, पण पहिली माणसं जबाबदार. ऐका, म्हटले ए तुझं घर आहे ना, हे दे, मी जबाबदार राहतो. ठरलं ना, 5 वर्षाचा करार झाला. नीट ऐका उदाहरण, मला अभंग सोडवायचंय माझ्या अल्पबुद्धीने. शिक्षका ढोंडी बाबा मध्ये झाले आणि शिक्षकाचा आणि त्या गोपण्यांचा करार झाला 5 वर्षाचा. त्या घराचा, त्यांच्या घराचा 5 वर्षाचा करार झाला. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला साहेब भाडं ठरलं आणि भाडं ठरलं
शिक्षक राहू लागले, महिन्याच्या वेळेला भाडं देऊ लागले. धोंडी बाबा त्यांना जोडी व्हायचे. हे बघा भाऊ, हे बघ तुझे पैसे 1000 रुपये घे, तुझं ते भाडं काय असेल ते. आणि 4 वर्ष झाले, 4.5 झाले, 4.25 वर्ष झाले. आता 5व्या वर्षातला शेवटचा महिना आणि शिक्षकांनी धोंडी बाबाची गाठ घेतली. म्हणले बाबा मला असं वाटते अजून 2 महिने या घरात राहावा. धोंडी बाबा म्हणले कसं काय शक्य, तुमचा करार होता 5 वर्षाचा, भाडं ठरलं होतं आणि आता करार संपला, तुम्हाला कसं काय राहता येईल? तुम्हाला आता राहता येणार नाही. इथं भाड्याचं घर आहे, ते खाली करावंच लागतं. तसं शरीर सुद्धा एक भाड्याचं घर आहे. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है एक दिल सुनेरा. पाव फूलों से रखने से पहले तुझको कांटों से चलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक दिन बदलना पड़ेगा. वा छान आहे का नाही? हे भाड्याचं घर आहे, ते खाली करावंच लागतं. तसं शरीर रूपी घर सुद्धा भाड्याचं आहे. त्यातला आत्माराम नावाचा हा प्रवासी भाडेकरू आहे आणि त्याचा करार झालाय 50 वर्ष, 60 वर्ष, 80 वर्ष. आणि ते करार संपला का त्याच मिनिटाला घर खाली करायचं. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहेर निकालना पडेगा. आहे का नाही? घर बाहेर जावंच लागतं, इथं राहता येत नाही. किंवा हे निकळलं. अजून पुढची गोष्ट ऐका. सगळे इथं बसलेले जेवढे गोपणे आणि गोपण्यांचे पाहुणे 10 मिनिटात कीर्तन थांबवायचं आहे. ताट बसा मन लावून ऐका, विक्षेप करू नका. माझ्याकडे पहा. आपण सगळे माणसं प्रवासी आहेत. कोण आहेत आपण? सगळे माणसं प्रवासी माणसं आहेत आपण. म्हणजे आपण सगळे माणसं स्वर्गातून आलेलो आहोत. जसं आकाशमार्गी रोज पक्षी गिरट्या घालतात पोटा पाण्याच्या निमित्ताने, बरोबर. आणि ज्या ठिकाणी धान्याची रास पडलेली आहे त्या ठिकाणी ते उतरतात, येऊन दाणे खातात. चिमणी, साळुंकी, कावळा वगैरे काय काय असेल ते प्राणी पक्षी. आणि ते दाणे खाऊन झाले की लगेच उडून जातात, दुसरीकडे जातात. आणि संध्याकाळ झाली, सूर्य मावळायला चालला की पुन्हा ते आपल्या घरट्याकडे परत फिरतात. तसे इथं बसलेले सगळे माणसं आपण प्रवासी आहोत. जीवनरूपी आपला प्रवास सुरू आहे. आणि तो प्रवासी आपण सगळे असताना काहींचा प्रवास वयाच्या 25व्या वर्षी संपलाय, काहींचा प्रवास वयाच्या 50व्या वर्षी संपलाय, काहींचा प्रवास 80व्या वर्षी संपलाय, काहींचा प्रवास अजून चालू आहे. म्हणजे आपण माणसं आहे का नाही? किंवा अजून पुढचं समजा माळोबा फाट्यावरून एसटीला एकाने हात केला, एसटी थांबली. कंडक्टरने विचारलं कुठं जायचं? म्हणले सायकिंडी फाटा. ठीक आहे काढलं, ते तिकीट काढलं. तुम्हाला कुठं जायचं? आळे फाटा. तुम्हाला कुठं जायचं? नारायणगाव. तुम्हाला मनसर, तुम्हाला राजगुरुनगर, तुम्हाला डायरेक्ट पुणे. ठीक आहे. गाडी सुरू झाली, कंडक्टरने तिकीट सुरुवात केली. तुम्ही सायकिंडी फाटा, चला तिकीट काढा. अमक तिकीट काढलं, सायकिंडी फाटा आला. आणि एक जण तो सायकिंडी फाट्यावाला म्हटला नका मला आळे फाट्याला सोडा. अहो पण तुमचं तिकीट इथं संपलं. नाही सोडा मला आळे फाट्याला, संपू द्या तिकीट, मी परत काढतो. शक्य नाही. तसं आयुष्य एकदा संपलं की इथं राहता येत नाही. घर से बाहेर निकलना पडेगा. भिकाऱ्याचा तो राजा करतो आणि राजाचा रंक करतो. काही त्याच्या मनात काही होईल. आले देवादीच्या मना तेथे कोणाचे चाले ना. त्याच्या मनात काही येतं सरपंच. त्याच्या मनात आला तिघांना एकत्र आणायचं, आणलं ना. हे तुमचे एकट्या करता
आहे का नाही? हा, त्याच्या मनात आलं शेतकऱ्यांना सांभाळायचं तर सांभाळायचं, त्याच्या मनात जर आलं तर शेतकऱ्याला थोडंसं वाईट दिवस दाखवू म्हणजे तो उन्मत्त होणार नाही, म्हणून त्याच्या मनात आलं का तसं होत असतं. आले देवाजीच्या मनात, तेथे याची सत्ता काय आहे? हो, वृक्षाचं पान सुद्धा हलणं त्याची सत्ता आहे. आपलं काय आहे का? लोक म्हणतात ना मी माझं मी होतो म्हणून झालं, मी नसत झालंच नसतं. देव यांच्यापासून 50 किलोमीटर लांब राहतो बरं का. जो म्हणतो ना पाटील हे देव मंदिर माझ्यामुळे चालते, सप्ताह मी होतो म्हणून चालतो, मी जर नसतो ना एकही कीर्तनकर गावात नसता आला, आहे की नाही? ते गायक वादक मी आणले होते म्हणून ते असं झालं, मी जर नसतो ना तिथं तर ती गायकच नसते आले, असं कुठं नसतं. चाले हे शरीर कोणाचे या सत्य, चाले हे शरीर कोणाचे या सत्य, झाले हे शरीर कोणाची असते, झाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलाविते हरिविना हो, हो, कवी एक नारायण, एक कवी एक नारायण, एक कवी एक नारायण, एक नारायण, एक नारायण. तुम्ही निमित्त आहे, कार्यक्रम तुम्ही नाही केला, तुम्ही निमित्त होते, करून घेणारा परमेश्वर आहे. सप्ताह तुम्ही नाही केला, सप्त्याला देवाने तुमच्यावर जबाबदारी टाकली होती, करून घेणारा तो होता. माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. जो म्हणतो ना हे माझं आहे, मी आहे, मी होतो म्हणून झालं, देव त्यांच्यापासून डायरेक्ट करे घाटात जाऊन थांबतो, 50 किलोमीटर लांब जाऊन थांबतो, आहे का नाही? 40 किलोमीटर 30 किलोमीटर लांब राहतो. पण जो म्हणतो ना माझं कसं होईल, देव मला भेटेल का, मला सप्त्यामध्ये पंगत भेटेल का नाही भेटेल, किंवा माझ्याकडे कीर्तनकार जेवायला येतील का नाही येतील, देव त्यांच्या जवळ आहे. पुरावे आहेत माझ्याकडे त्याला. तुका म्हणे राहे शहानिया दुरी, आणि भोळे भाळे भक्त गाता ती साबडे, त्यांची प्रेम आवडे विठोबाशी. भोळे भाळे भक्त देवाला आवडतात, लई हुशार भक्त देवाला अजिबात आवडत नाही, कारण ते देवाच्या पुढे जाण्यासाठी बघतात, आहे का नाही? म्हणून माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. आणि अभंगाच्या शेवटी प्रश्न विचारलाय, तुका म्हणे का रे नासिबतासाठी, तुका म्हणे का रे नासिबतासाठी, कमने कारे नाशिवंतासाठी, तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी, देवास मे आटी पाडितसे, देवास मे आटी पाडितसे, देह हे काळाचे धड कुबेराचे, देह हे काळाचे धड कुबेराचे राम. देवासवे आटी पडितासे, देवासवे आटी पडितासे, देह एकाळाचे धन कुबेराचे, देह एकाळाचे धन कुबेरा. खूप छान प्रश्न विचारलाय अभंगाच्या शेवटी. 5 मिनिटं थांबायचं आपल्याला. प्रश्न विचारलाय अभंगाच्या शेवटी, का रे नाशिवंतासाठी. का हो, बायको पोरांसाठी आपण सगळं करतो, स्वतःसाठी सगळं करतो, मग देवासाठी आटी का निर्माण करतो? चला सप्त्याला आलो असतं पण लय जाम झालो आटी, चला चला कीर्तने आलो असतं पण लय तब्येत खराब आहे आटी. येता का कडं सांगून दिलं काय तमाशा चला चला. आता कुठे गेला आजार पण, म्हणजे तमाशा म्हटलं का लगेच निघायचं, आहे का नाही? पाटलिंबाईचा बैलगाडा म्हटलं का लगेच निघायचं, आणि कीर्तन म्हटलं का आटी निर्माण करायचं. हा न्याय न्यायचा कुठं? असं करू नका. कोण कधी जाईल, तुम्हाला तमाशा कामा येणार नाही, तुम्हाला पाटलिंबाईचा बैलगाडा सुद्धा बसायला देणार नाही कोणी. पण मात्र ऐकणे, परमेश्वराची जर तुम्ही साथ केली, परमेश्वराच्या भजनात नामस्मरणात जर आठवणीत तुम्ही राहिलात, आम्ही तुम्हाला असं म्हणत नाही बायको सोडून द्या, पोरं सोडून द्या, किंवा नवऱ्याला टाकून द्या आणि असंच काहीतरी अंगाला राख लावा आणि जा कुठेतरी हिमालयात, असं अजिबात नाही.
उलट बायकोलाही जीव लावायचं, नवऱ्यालाही सांभाळायचं, आई वडिलांनाही जीव लावायचं आणि याच्यातून जो वेळ उरेल त्या काळात कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. यांनी काय होईल? जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. उठा, वेग करा, तातडी करा, परमेश्वराची उपासना करा. अभंग संपलाय, कीर्तन संपलंय. माझ्या अल्पबुद्धीने सोडवण्याचा प्रयत्न केला. अभंग आपण सोडवणारे कोण आहोत? आहे का नाही? अभंगच आपल्याला सोडवतात, ते कधी भंग होत नाही, ते अभंग आहेत. बाकी सगळ्या गोष्टी भंग होत असतात. एकदा मोठ्या प्रमाणे भजन करा. 2 मिनिटात कीर्तन थांबताय. विठोबा रखुमाये जय जय विठोबा. जय जय विठोबा रखुमाये. विठोबा रखुमाये. जय जय विठोबा रखुमाये. जय जय विठोबा रखुमाये. कीर्तन संपलंय. 3 गोष्टी घरी घेऊन जा, फक्त 3 आहेत. त्याच्यानंतर काही आदरांजली होतील. आदरणीय सोमनाथराव गोफणे आणि त्यांचा सगळा परिवार, या परिवारावरती प्रेम करणारी माणसं, नातेवाईक मंडळी, त्यांच्यावरती प्रेम करणारा वैयक्तिक परिवार आणि नातेवाईक परिवार, असा दोन्ही परिवार या ठिकाणी हजर आहेत. त्यांची 1 मिनिटाची भावना व्यक्त होईल. सोमनाथरावच्या वतीनं कोणीतरी उभं राहील कीर्तन संपल्यानंतर आणि ते नावं सांगतील. 1 मिनिटाची आदरांजली. 1.5 मिनिटं सुद्धा कोणी बोलू नका, कारण वेळ खूप झालाय. कीर्तन थंडीमुळे उशिरा सुरू झालं होतं आणि ब्राह्मण काका ज्योतिष पंडित असल्यामुळे मन लावून पूजा झाली, त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला. त्यामुळे 1 मिनिटाची भावना व्यक्त होईल आणि त्यानंतर पसायदान म्हणतील आमचे चिंतामण महाराज सानप. ते पसायदान सुद्धा व्हायरल होणार आहे. त्यामुळे सर्वांनी गोड आवाजातलं पसायदान श्रवण करायचं आणि मग सगळ्यांनी उठायचंय. ऐका, 3 गोष्टी घरी घेऊन जा. पहिली गोष्ट, गो हत्येपासून लांब राहा, गाईला सांभाळा. एक सांगू तुम्हाला, माऊलीचा दास यूट्यूब चॅनल आणि या चॅनलच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्रच नाही तर जे जे कोणी हा व्हिडिओ बघतील त्या सगळ्यांना माझं वंदन आहे. गो मातेला वाचवा. हे जगामध्ये जी काही अनिती सुटलेली आहे, अनितीचा वारा सुटलाय, सोसाट्याचा वारा सुटलाय आणि या वाऱ्यामध्ये अनेक लोक दुःखाच्या सागरामध्ये पडतायत. लोक म्हणतात ना, कमी वयात एका बरं वारला, कमी वयात असं का झालं, असं का झालं, तसं का झालं, असे वाईट दिवस का आले, चक्र का उलट फिरलं. याचं उत्तरच आहे गोमातेचा शाप आहे. अहो 2 वर्ष आपण आपल्या आईचं दूध पेलोय का नाही पेलो? 2 वर्ष दूध पेलोय. पण आपल्या आईचं दूध ज्या दिवशी आटलं, संपलं, त्याच्यानंतर आपण जिच्या जीवावर जगलोय ती म्हणजे आपली दुसरी आई गोमाता आहे. आणि मात्र ऐकून ठेवा, ऐक रे. आणि आपण त्या गाईचं दूध आटल्यानंतर आपण तिला खाटकाला देतो, तो खाटीक तिला कापतो, तिचं मांसाचे तुकडे करतो आणि विकतो. सांगा, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, आपल्या आईचं ज्या दिवशी दूध संपलं त्या दिवशी आपल्या वडिलांनी जर हा निर्णय घेतला असता तर, किंवा आपण हा निर्णय घेतला असता तर, आता आईचं दूध संपले, आता आईला खाटकाला द्या, कसं वाटलं असतं आपल्याला? मग जिला आपण मारतोय, जिला आपण विकतोय, ती पण कोणाची तरी आई आहे, तिला छोटं बाळ आहे, तिचं नाव वासरू आहे. अहो किती आपण वाईट वागतो बघा. त्या वासराला म्हणजे सकाळी सकाळी आपण उठतो, गाय पाणवत नाही म्हणून आपण तिच्या बाळाला सोडतो. तिचं बाळ, तो वासरू शेजारीच बांधलेलं असतं, आपण त्याला सोडतो. तो 1-2 घोट पेला का न पेला, लगेच आपण त्याला आखडून घेतो, सारं दूध आपण काढतो, डेअरीला नेऊन विकतो. त्या डेअरीच्या दुधावरती, आपल्या गाईच्या दुधावरती आपण बंगला बांधतो, गाडी घेतो, पोरीला कपडे, पोराला कपडे, सगळ्या गोष्टी आपण तिच्या जीवावर मजा मारतो. आणि ती गाय आटल्यानंतर आपण खाटकाला विकतो. ती गाय आपल्याला आशीर्वाद देईल का शाप देईल, हा विचार आपण सर्वांनी करा. गोमातेला वाचवा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, सगळ्या आई, सगळ्या ताई, सगळ्या काक्या, सगळ्या माम्या, सगळ्या आत्या, सगळे भाऊ, सगळे दादा, सगळे काका, सगळ्यांना हात जोडून विनंती, कोपरापासून विनंती आहे, तुम्ही माझे आहात, मी तुमचा आहे. मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं, आता परत शब्द रिपीट करतो सोमनाथराव,
तुमच्या करतात ते मला रात्री बोलले होते, एक शब्द रिपीट नाही आला पाहिजे. तुमचे लय कार्यक्रम मी ऐकले म्हणे महाराज, एक शब्द सुद्धा रिपीट नाही आला पाहिजे. रात्री मला त्यांनी वॉर्निंगच दिली होती. म्हटलं बरं बा, धोंडी बाबाच्या कार्यक्रमाला आलोय, जसं धोंडी बाबा बुद्धी देईल त्याप्रमाणे करू. ऐकणे पण एवढा शब्द तुमची माफी मागून सोमनाथ रिपीट करतो. आयुष्यात समाधानी राहायचं असेल तर कधीच कोणाची निंदा करू नका, कधीच कोणाच्या कुटाळ्या लावालाव्या चाहड्या चुगल्या करू नका. इकडचं ऐकून तिकडं जाऊन सांगू नका, तिकडचं ऐकून इकडे येऊन सांगू नका. सगळ्यात मोठं पाप जर काय असेल तर एकमेकांची निंदा करणं आहे. साबणीनं कपडे कसे धुतो आपण, तसं ज्याची आपण निंदा करतो ना त्याचं सगळं पाप आपण धुवायचं काम करत असतो. आणि एक वाक्य माफी मागून बोलतो. संत जगद्गुरु तुकोबराय काय बोलले माहिती का तुम्हाला? जो निंदा करतो, कुटाळ्या करतो, लावालाव्या करतो, चाहड्या चुगल्या करतो दादा, त्याची आई व्यभिचारी नसते, म्हणजे वेश्य असते. म्हणूनच तिच्या पोटी असली अवलाद जन्माला आलेली असते. ऐकायचं का पुरावा? चहाडाची माता व्यभिचारी न तत्वता. इथून मागचं सोडून द्या, पण इथून पुढं जर कोणाची निंदा आपल्या कोण होत असेल तर आपली जी माता आहे तिला त्या बायांच्या यादीमध्ये बसवू नका. आणि जर तुम्ही निंदा कराल तर आपल्या आईला त्या बायांमध्ये तुम्हाला बसवल्यासारखं पाप लागेल. त्याच्यामुळे आपल्या आईची इज्जत आपल्या हातामध्ये आहे. कधीच कोणाची निंदा करू नका. एवढं बोलतो आणि थांबतो. झालेली सेवा देवाच्या चरणी अर्पण. अजून एक निवेदन. परवा तारीख 15 आहे. किती तारीख आहे? इकडे बा सगळे माणसं, फक्त 1 मिनिट. तुमच्या कानाला इतकं गोड वाटणार आहे जाता जाता, लय गोड. परवा 15 तारीख आहे. आळंदीची यात्रा आहे. उत्पत्ती एकादशी परवा 15 तारखेला. भगवान स्वतः पांडुरंगाने सगळ्या वारकऱ्यांना निमंत्रण दिलंय, निरोप दिलंय. हे वारकऱ्यांनो, आता वद्यवारीला सगळ्यांनी आळंदीला या. माझे ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ होणार आहे का नाही? मग एक हात, मग सगळे लोक आले. जपी तपी संन्यासी मान व ऋषी मुनी सगळे आळंदीला एकत्र आले, आहे का नाही? आणि एक हात ज्ञानेश्वर महाराजांचा निवृत्तीनाथाने धरला आणि एक हात भगवान पांडुरंगाने विश्वाच्या नायकाने धरला. देव निवृत्ती आणि धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. नदीची आमाशा घातले माझवन, तैसे जनमन कालवले. सगळे लोक रडायला लागले. मुक्ताबाई रडतायत, ऐकणे सगळे नामदेवराय, सगळे संत रडू लागले. सोपन काका रडतायत, निवृत्ती महाराज रडतायत, सगळे रडतायत. तर त्यावेळेला रखुम पांडुरंगाने विचारलं निवृत्तीनाथांना, तुम्ही प्रवृत्तीवरती येऊन का रडता? तेव्हा त्यांनी सांगितलं, ऐका पांडुरंगा, तुम्ही जगाचे बाप असाल, पण मी का रडतो याचं उत्तर तुम्हाला सांगतो. ज्या दिवशी सगळ्या लोकांनी आम्हाला त्रास द्यायला सुरुवात केली, आमचा त्रास आमच्या आईवडिलांना पाहवला नाही, आम्हाला न्याय मिळावा एवढ्या करता आमच्या आईवडिलांनी रात्रीचे उठले होते आणि मलाच बाजूला घेऊन सांगितलं होतं, निवृत्ती, आता आम्ही देहांत प्रायश्चित्त घेतो आहे. लोक सुखाने जगू देत नाही, अरे आम्हाला लोक त्रास देतात, तसा तुम्हाला त्रास होऊ नये एवढ्या करता आम्ही जग सोडून चाललोय. पण सकाळी जेव्हा माझी मुक्ता उठेल, छोटी माझा ज्ञाना उठेल, माझा सोपाना उठेल, तेव्हा तुलाच विचारतील, मोठा भाऊ या नात्यानं आई कुठे गेली, बाबा कुठे गेले. माझी शपथ आहे तू मग तुला आमच्या दोघांची वे, त्यांना सांगू नको आम्ही कुठे गेलो, आहे का नाही? आणि दुसरी गोष्ट, त्या दिवसापासून सगळ्यांचा सांभाळ मी केला होता देवा पांडुरंगा, पण माझ्या नानाने कधी मला आईची आठवण येऊ दिली नाही. मी मोठा असून आई तो झाला होता. काय जगातला सगळ्यात मोठा इतिहास जर काय असेल, सगळे गोफणे आणि पाहुणे, तर 22 वर्षाचं कोवळं बाळ त्यांनी समाधी घेतली आहे. 16 वर्षाच्या कवळ्या बाळाने ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. जगातला सगळ्यात मोठा इतिहास आहे. आणि ऐका, जे आई वडील झोपात निघून गेले होते, ज्या 4 लेकरांना आईची माया भेटली नाही, मांडी भेटली नाही, त्या 4 बाळांमधला एक बाळ सगळ्या जगाची आई ठरला. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे, ऐकणे. मग देव सुद्धा रडायला लागले. मग देवाने विचारलं, निवृत्तीनाथ अजून मला सांगा तुम्ही का रडता? तेव्हा त्यांनी सांगितलं, ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे, केरे नारायणे उफराटे. अहो मी त्याचा मोठा भाऊ आहे आणि नाना माझा लहाना भाऊ आहे, आणि माझ्या अगोदर त्यांनी कसं समाधीला जावं म्हणून मला रडू येते. माझ्या आई वडिलांची मला आज आठवण येते. आजपर्यंत नानाने आम्हाला कधी आठवण येऊ दिली नाही, पण आज मला आठवण येते म्हणून मी रडतोय. ऐकणे, मुक्ताबाई रडते, सगळे रडतायत. त्यावेळेला सगळे लोक सांगू लागले. मग निवृत्त्यात मग हा प्रश्न विचारला होता रुक्मिणी मातेला. देव म्हणते, रुक्मिणी, हा एकच योगी देखील नाही, हे जाण
संजीवनी ही ज्ञान संजीवनी जाणत्री लोक्याशी धन्य धन्य दरातळी जो याती दृष्टी नाळी तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनाशी जो करील याची यात्रा इथे यायचं आपल्याला जो करील याची यात्रा तो तारील सखळई गोत्रा सखळई कुळे पवित्रा याची दर्शने होती म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी उत्सव 17 तारखेला आहे आणि 15 तारखेला काय आहे आळंदीची यात्रा आहे सर्वांनी त्या आळंदीच्या यात्रेला या आणि जरी आळंदीच्या यात्रेला येता आलं नाही पण समाधी सोहळ्याला मात्र सर्वांनी या याचं उत्तर स्वतः परमेश्वरांनी सांगितलेलं आहे आणि आधी करून ज्यांना जायला जमणार नाही त्यांच्याकरता गोड पुरावा चिंतामण महाराज सादर करतायत बघा जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जा हा भाव माझ्या अंतरीचा माऊली समाजा देवोन जा वा वा जरी जाता आळंदीला निरोप मारी हा भाव माझ्या अंतरीचा माऊली समाजा देवोनी जा माऊली समाजा देवोनी जा वा 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 चिंतामण महाराजांनी निरोप दिलाय नक्कीच सर्वांनी आळंदीच्या यात्रेला या समाधी सोहळ्याला या एवढीच प्रार्थना करतो दोंडी बाबा तर आता काय यात्रेला येणार नाही पण मीच माझ्या वैयक्तिक कुटुंबाच्या वतीनं माझ्या कमानकर कुटुंबाच्या वतीनं कमानकर आणि गोफणे आणि सगळ्यांच्या वतीनं बाबांना आदरांजली श्रद्धांजली पुष्पांजली सुमनांजली वाहतो आणि कार्यक्रमाला या ठिकाणी थांबवतो आपण सगळे परिवार मंडळी या ठिकाणी आलात सांगायला हरकत